बीड खंडणी प्रकरणातल्या सर्व आरोपींचा एक नवा सीसीटीव्ही समोर आलाय। विष्णू चाटेच्या कार्यालयातल्या 29 नोव्हेंबरला झालेल्या बैठकीचा हा सीसीटीव्ही असल्याची माहिती आहे। याच दिवशी आवादा कंपनीकडे खंडणी मागण्यात आली होती। सीसीटीव्ही मध्ये विष्णू चाटे, वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, बालाजी तांदळे, प्रतीक घुले हे सगळेच आरोपी दिसतात। सोबतच निलंबित पोलीस अधिकारी पाटील सुद्धा सीसीटीव्हीत दिसतोय। महत्वाची बातमी आहे, बीड खंडणी प्रकरणातल्या सर्व आरोपींचा एक नवा सीसीटीव्ही आता समोर आलाय। विष्णू चाटेच्या कार्यालयाबाहेरचा 29 नोव्हेंबरचा हा सीसीटीव्ही असल्याची माहिती आहे। याच दिवशी आवादा कंपनीकडे खंडणी मागण्यात आली होती। सीसीटीव्ही मध्ये विष्णू चाटे, वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, बालाजी तांदळे, प्रतीक घुले हे सगळेच आरोपी एकत्र दिसतात। सोबतच निलंबित पोलीस अधिकारी पाटील सुद्धा सीसीटीव्हीत दिसतोय। या सगळ्या संबंधी आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून। विशाल, एक महत्त्वाची अपडेट आहे, बीड खंडणी प्रकरणातल्या सगळ्या आरोपींचा एक नवा सीसीटीव्ही समोर आलाय। वाल्मिक कराडसह इतर सगळे आरोपी या सीसीटीव्ही मध्ये दिसतात। या सीसीटीव्ही संदर्भात काही अधिकचे अपडेट समोर आलेत का? कल्याणी 29 नोव्हेंबरला खंडणी मागण्यासाठी फोन आला होता। अशा पद्धतीची तक्रार आवादा कंपनीने दिलेली आहे। विष्णू चाटे याच्या फोनवरनं हा फोन आला होता आणि त्यावरनं वाल्मिक कराड बोलला होता आणि त्या दिवशी त्यांनी खंडणीची मागणी केली होती। 2 कोटी रुपये जर खंडणी दिली नाही तर कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या हातपाय तोडील। इतकंच नाही तर कंपनीचं कामकाज पूर्णतः बंद पाडू, ठप्प पाडू अशा पद्धतीची धमकी देण्यात आली होती आणि अशा पद्धतीची तक्रार सुद्धा दाखल आहे आणि त्याच दिवशीचं हा सीसीटीव्ही फुटेज असल्याचं सांगितलं जाते। विष्णू चाटेच्या ऑफिसच्या बाहेर ही सगळी लोक जमली होती आणि त्यानंतर ही सगळी लोक बाजूलाच असलेल्या विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये गेली आणि जवळपास 1 ते 1.5 तास या सगळ्या आरोपींमध्ये चर्चा सुरू होती। खंडणी द्यायला कंपनी नकार द्यायचं तर देते तर पुढे काय करायचं अशा पद्धतीची ही सगळी चर्चा सुरू असल्याची माहिती आपल्याला मिळते आणि या चर्चेअंतीच आवादा कंपनीच्या मॅनेजरला फोन करण्यात आलेला होता आणि त्यात त्याला धमकी देण्यात आलेली होती आणि हे सगळं आता तक्रारीत स्पष्ट झालेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे ही सगळी मंडळी त्या दिवशी एकत्र होती, म्हणजे प्रतीक घुले असू देत, सुदर्शन घुले असू देत, विष्णू चाटे असू देत, वाल्मिक कराड असू देत, ही सगळी लोक त्या दिवशी एकत्रित होती आणि या सगळ्यांनी एकत्रितपणे कंपनीला खंडणीसाठी फोन केला होता। महत्त्वाचं म्हणजे ही सगळे आरोपी खुनाच्या गुन्ह्यातील सगळे आरोपी आहे आणि खुनाच्या गुन्ह्यात ही सगळी मंडळी अटकेत आहे। आतापर्यंत एक दावा केला जात होता की या सगळ्यांसोबत वाल्मिक कराडचा काहीही संबंध नाही। वाल्मिक कराड हा खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी आहे आणि खुनाशी त्याचा तीळ मात्र संबंध नाही। मात्र 29 नोव्हेंबरला हे सगळे आरोपी एकत्र असल्याचं आपल्याला या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय। या दिवशी खंडणी मागताना कोण कोण अडथळा ठरतोय याही बाबत चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। म्हणजे कुठंतरी या दिवशीच सगळं ठरलं होतं आणि जो खंडणी मागण्याच्या मध्ये येईल त्या सगळ्यांना बाजूला करायचा निश्चय त्यांनी केला नाही। हत्येचा कट तर या दिवशी केला नाही, त्याबाबत प्राथमिक चर्चा तर या दिवशी केली नाही, असले सगळे प्रश्न उपस्थित होतात। महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यांवर संघटित गुन्हेगारी म्हणजे मकोका दाखल आहे। आता ही सगळी मंडळी कशी एकत्रितपणे काम करायची, कसं एकत्रितपणे बैठका घ्यायची आणि एकत्रितपणे कशा पद्धतीने धमकी द्यायचं हे सगळं सुद्धा पुढे आलेलं आहे। म्हणजे ही एक संघटित गुन्हेगारी होती, ही सगळी यांची गँग होती आणि ही गँग एकत्र येऊन या पद्धतीने चर्चा करायची आणि धमक्या द्यायचं हे सगळं सांगणारं हे सीसीटीव्ही फुटेज आपल्याला म्हणता येईल। म्हणजे SITच्या तपासात एक मोठं यश आपल्याला म्हणता येईल। आतापर्यंत हे सगळे एकत्र होते का, कुठे एकत्र बसले का अशा पद्धतीच्या अनेक चर्चा होत्या, मात्र हा सीसीटीव्ही पुरावा एक प्रबळ पुरावा असल्याचं आपल्याला म्हणता येईल। आणि याच दृष्टीनं सध्या जरी खंडणीच्या गुन्ह्यातील हा आपण सीसीटीव्ही म्हटलं तरी खुनाच्या संबंधित सगळे धागे दोरे जुळणार आहे, कारण प्रतीक घुले, सुदर्शन घुले, विष्णू चाटे हे सगळे खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आहे आणि यांचा थेट सहभाग इथं वाल्मिक कराड याच्यासोबत दिसतोय। सगळी लोक इथं एकत्र आहे, त्यामुळं फक्त खंडणी नाही तर हत्येच्या तपासात सुद्धा हा जो व्हिडिओ आहे हा एक सबळ प्रमुख पुरावा ठरेल यात शंका नाही। आणि त्या दृष्टीने आता CID आणि SIT तपास सुद्धा करत आहे। त्यांच्या हाती सुद्धा हा व्हिडिओ आधीच लागला असल्याची माहिती आपल्याला मिळते आणि या व्हिडिओच्या अनुषंगानं हा सगळा आता तपास सुरू आहे। त्या दिवशी नक्की किती वेळ बैठक झाली, विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये जाताना ही 5 ते 6 तर आरोपी दिसत आहेत, मात्र सोबत ऑफिसमध्ये आधी कोण कोण बसलेलं होतं, सोबतच काही पोलीस अधिकारी म्हणजे तिथलं निलंबित पोलीस अधिकारी
पाटील सुद्धा आपल्याला दिसतात. त्यांचा या सगळ्यामध्ये काय रोल होता, त्यांच्या समोरच ही खंडणीची धमकी देण्यात आली होती का, याही दृष्टीनं आता तपासाची चक्र फिरतील. मात्र एकूणच आतापर्यंत जे काही पुरावे वाल्मिक कराड विरोधात सापडले आहे त्यापैकी हा एक प्रमुख पुरावा आपण म्हणू शकतो. आणि या पुराव्यात म्हणजे या व्हिडिओमध्ये फक्त वाल्मिक कराड नाही तर खुनाच्या गुन्ह्यातील सगळेच प्रमुख आरोपी सुद्धा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे एक प्रमुख कृष्णा आंधळे जो आरोपी अजूनही फरार आहे, जो CID SIT पोलीस कुणालाही अजून सापडला नाही, तो सुद्धा तिथं होता. म्हणजे खुनाच्या आणि खंडणीच्या गुन्ह्यात तो सुद्धा सहभागी असल्याचं आपल्याला म्हणता येईल. आणि हे सगळं आता या व्हिडिओवरनं सिद्ध झालेलं आहे. कल्याण. नक्कीच विशाल, त्यामुळे याचे धागेदोरे आता कसे जोडले जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे.